काही लोक प्रेमात वेडी होतात आणि काही लोक जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपण प्रत्येक टायमाला तुमच्यासाठी काहीतरी नवनवीन घेऊन येत असतोय. तर मित्रांनो, आज सुद्धा एकदम जबरदस्त आणि एकदम इंटरेस्टिंग असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय. जर डेमोमधला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. एक म्हणजे अलाइट मोशन आणि दुसरा आपल्याला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर लागणार आहे. कारण जो आपण फॉन्ट यूज करणार आहे तो आपण डायरेक्ट टाईप करून तिथे म्हणजे आणू शकत नाही. ओके, तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी आपलं जे काय अलाइट मोशन असणार आहे त्याला सर्वात अगोदर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. अलाइट मोशनला ओपन केल्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला मी दोन प्रोजेक्ट दिले. ते प्रोजेक्ट तुम्ही आय होप इम्पोर्ट करून घेतले असाल. आता मित्रांनो, प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे ह्याला तुम्हाला ओपन करायचे. ओके, तर मित्रांनो, बिटमार्क प्रोजेक्टमध्ये हे फोटो मी काय ठेवले ते तुम्हाला कळण्यासाठी की आता बघू शकता. जर तुम्ही डायरेक्ट फोटो हा बॅकग्राऊंडला ॲड केला असता तर जो काही तुमचा फोटो आहे तो बघू शकता असा डल दिसतोय, म्हणजे व्यवस्थित दिसत नाही. ही PNG वर जे आपण ॲड केले त्याच्यामुळे एकदम जबरदस्त क्वालिटीचा फोटो दिसतोय. तर मित्रांनो, हे कसं क्रिएट करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी म्हणजे डिफरन्स बघण्यासाठी मी सुरुवातीला ॲड केलं. तर आता मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. जे काही तर तुमचा फोटो असेल तर ही PNG मी डिलीट करून घेतो. कसं क्रिएट वगैरे करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुमचा फोटो या ठिकाणी ॲड करायचा आहे. ओके, फोटोला ॲड केल्यानंतर जो काही आता व्यवस्थित मी तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. जो कोणता फोटो तुम्ही या ठिकाणी ॲड करणार असाल तो फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून रोटेटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. -90 डिग्रीला रोटेट करून आपला जो काही फोटो असणार आहे तो व्यवस्थित फुल स्क्रीनला सेट करायचा आहे. ओके, नंतर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करून प्रॉपर आपला जो काही फोटो असणार आहे त्याला व्यवस्थितरित्या या प्रकारे असं सेट करून घ्यायचं आहे. ओके, एका साईडला जागा ठेवायची कारण आपलं जे काही लिरिक्स असणार आहे ते आपण इथे ॲड करणार आहे. तर बघू शकता हा फोटो इथे मी ॲड करून घेतला आहे. फोटोला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो काय करायचं, फोटोची जी काय आपली ड्युरेशन आहे ती 6.19 बीटपर्यंत ठेवायची आहे. आता मित्रांनो, हा जो काही फोटो आहे या फोटोला तुम्हाला इथे वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. करंट फ्रेम याचं PNGच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट झाल्यानंतर फोटोला इथून सेव्ह करायचं आहे. नंतर तुम्हाला बॅक येऊन आपला जो काही फोटो रूमचं ॲप्लिकेशन आहे याला तुम्हाला ओपन करायचं आहे. फोटो रूमला ओपन केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपला जो काही फोटो तुम्ही आता सेव्ह केला तो फोटो इथे तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पली तो फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो आपला जो काही फोटो आहे तो फोटो स्कॅन होईल आणि स्कॅन झाल्यानंतर या प्रकारचं तुम्हाला बघायला भेटणार आहे. ओके, आता खाली ते तुम्हाला ट्रान्सपरंटचं बघायला भेटते. सिम्पली ट्रान्सपरंटला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ट्रान्सपरंटला सिलेक्ट केल्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि ते सेव्ह टू गॅलरीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो, नंतर आपल्या अलाइट मोशनमध्ये तुम्हाला यायचं आहे. अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर हा जो काही फोटो आपण ॲड केला आहे ह्या फोटोला आपली जे काही रेक्टँगलचं म्हणजे जे काही शॅडो PNG आहे या शॅडो PNGच्या खालच्या बाजूला घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. जी PNG आता तुम्ही सेव्ह केली ती PNG ते ॲड करून घ्यायची आहे. नंतर मित्रांनो, बॉर्डर आणि शॅडोमध्ये तुम्ही शॅडो वगैरे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ती इनेबल देखील करू शकता. तर इथे मी नाही करत. तर या प्रकारे ठेवल्यानंतर आता ही जी काही PNG आहे ह्या PNGला देखील तुम्हाला 6.19 जी काही बीट आहे या बीटपर्यंत तुम्हाला असं वाढवून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो काय करायचं आहे, आपले जे काही लिरिक्स आहेत ते लिरिक्स ॲड करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, ज्या काही लिरिक्स आहेत ते डायरेक्ट टाईप करून चालणार नाही. आता त्यासाठी फॉन्ट इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरचं जे काही ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनची आपल्याला गरज पडणार आहे. इथे मी नेट बंद करतो. इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो इथे युनिकोड टू श्रीदेवचा जो काही ऑप्शन दिसतोय यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो, आपले जे काही पहिले लिरिक्स आहे ते मी ते टाईप करून घेतले. आता थोडंसं या प्रकारे स्टाईलिश दिसण्यासाठी या प्रकारे असं सिम्बॉल वगैरे देतो. आता तुम्हाला युनिकोड टू श्रीदेवचा जो काही ते ऑप्शन दिसतो ह्यावरती क्लिक करायचं आहे. खाली आपला कोड क्रिएट झाला आहे त्या सिम्पली इथे जे काही कॉपीचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून हा कोड तुम्हाला कॉपी करायचा आहे. आणि नंतर आपल्या अलाइट मोशनमध्ये येऊन इथे एडिट टेक्स्टवरती क्लिक करा आणि जो काही कोड इथे टेक्स्टमध्ये येतोय तो तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो, फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. जो काही फॉन्ट म्हणजे आपण व्हिडिओमध्ये यूज केला आहे तो फॉन्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. सिम्पलीरित्या तो जो काही फॉन्ट असणार आहे तो फॉन्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फॉन्टला सिलेक्ट केल्यानंतर वरती कलरवरती क्लिक करायचं आहे. पांढरा कलर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून रोटेटवरती क्लिक करायचं आहे आणि या प्रकारे -90 डिग्रीला रोटेट करून घ्यायचं आहे. ह्याची जी काही साईज असणार आहे ती तुम्हाला इथे वाढवून घ्यायची आहे. आता मित्रांनो, थोडंसं मी ॲडजस्ट करतो ह्याला. एक मिनटं. या प्रकारे असं आणि ह्याची काय अलाइनमेंट आहे ते सेंटरला या प्रकारे करून घेतो. आता मित्रांनो, या प्रकारे व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्ही ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर बॉर्डर अँड शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून शॅडो आहे ती इनेबल करून घ्या आणि थोडीशी याची देखील जी काही साईज आहे ती 10पर्यंत अशी तुम्ही वाढवू शकता. ओके, या प्रकारे ठेवल्यानंतर आता मित्रांनो ह्याची जी काही म्हणजे ड्युरेशन आहे ती तुम्हाला 2.11 सेकंदपर्यंत अशी वाढवून घ्यायची आहे. नंतर आता मित्रांनो दाखवतो मी तुम्हाला.
या प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला नंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. ज्या काही इमोजी आहेत ते इमोजी ज्या तुम्हाला इमोजी पाहिजे ते इमोजी या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे. नंतर याची अलाइनमेंट सेंटरला करायची आहे. जो काय फोन इमोजीचा फॉन्ट असणार आहे तो फॉन्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. कलरवरती क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि याचा कलर तुम्हाला ट्रान्सपरंट करायचा आहे. आता तुम्हाला इथून ओकेवरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून ह्याला -90 डिग्रीला रोटेट करायचं आहे. -90 डिग्रीला रोटेट केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून प्रॉपर हे जे काय म्हणजे इमोजी असणार आहे याला तुम्हाला या प्रकारे असं सेट करायचं आहे. नंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून शॅडो आहे तिथे ह्याची देखील तुम्हाला इनेबल करून घ्यायचे. 10 पर्यंत तुम्ही शॅडो ठेवू शकताय. आता मित्रांनो तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला फेड इन आउटचं जे काही इफेक्ट आहे तो इफेक्ट या ठिकाणी सिम्पली ॲड करायचा आहे. आता मित्रांनो हे ॲनिमेशन ह्याला झाले. आता एक गोष्ट आहे ती म्हणजे ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती तुम्हाला 2.11 सेकंदपर्यंत वाढवून घ्यायची आहे. या प्रकारे झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. हे जे काही टेक्स्ट आहे ते सेम टेक्स्ट पुढे देखील द्यायचं आहे. पण आपला पुढचा जो काही डायलॉग असणार आहे इथे मी काय केलं बघा. आता ही जी काही पुढं तुम्हाला सगळी प्रोसेस करायची गरज नाही. तर सिम्पली हे जे काही पहिलं टेक्स्ट तुम्ही ॲड केलं आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथं जो काही लेअरचा ऑप्शन दिसतो याला सिलेक्ट करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. नंतर पुढच्या लेअरवरती म्हणजे लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे बीटवरती येऊन आणि जे काही पेस्ट लेअरचा ऑप्शन येतो ही लेअर तुम्हाला पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर मित्रांनो ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती तुम्हाला 6.19 बीटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आणि नंतर तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. जे कोणतं टेक्स्ट तुम्हाला पाहिजे ते टेक्स्ट तुम्ही या ठिकाणी ॲड करून घेऊ शकता. ओके. नंतर अलाइनमेंट सेंटरला करा. कलर वगैरे ट्रान्सपरंट करून जो काय आयफोन इमोजीचा फॉन्ट आहे तो इथे तुम्हाला ॲड करायचा आहे. ज्या प्रकारे मी सांगितलं शॅडो म्हणजे बॉर्डर आणि शॅडोचा ऑप्शन त्या प्रकारे तुम्ही बॉर्डर शॅडो ते मला ह्याला देऊ शकता. ओके. आणि -90 डिग्रीला रोटेट करून प्रॉपर तुम्हाला ज्या प्रकारे मी सांगितलं होतं त्या प्रकारे ह्याला तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. ओके. आता मित्रांनो टेक्स्टला इथे इफेक्ट देण्यासाठी तर ही मित्रांनो जे काही टेक्स्टचा डायलॉग आहे ते मात्र तुम्ही चेंज नक्की करून घ्या. तर मित्रांनो ॲड केल्यानंतर आता तुम्हाला बॅक यायचं आहे. आपला शेक इफेक्ट जो काही प्रोजेक्ट असणार आहे शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचा आहे. यामध्ये मित्रांनो सुरुवातीला वरती बघू शकता एक तुम्हाला मी हे दिलं आहे काय टेक्स्ट ॲनिमेशन. सिम्पली टेक्स्ट ॲनिमेशन तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो बॅक येऊन आपला मेन प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करायचा आहे. जे काही टेक्स्ट आपण ॲड केलं त्या टेक्स्टला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे. ओके. तर इथे बघू शकता जे काही टेक्स्ट आहे त्याला टेक्स्टला मी इफेक्ट पेस्ट केला आहे. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे प्रॉपर ज्या काही इमोजी आहे ते व्यवस्थितरित्या तुम्हाला सेट करायचे आहेत मात्र कारण वरच्या बाजूला थोडे गेले असतील कारण आपण त्या टेक्स्ट स्पेसिंगचा इफेक्ट घातल्यामुळे ते तसं होते. आता मित्रांनो जे काही पुढची इमोजी ॲड केली आहे ह्याला देखील तुम्ही फेड आउटचं ॲनिमेशन इथे देऊन टाका. ओके. आता एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो पुढची जे काही तुम्हाला इथे 6.19 बीट आहे सिम्पली इथे यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही ज्याच्या पण फोटोची या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहे तो फोटो तुम्हाला या प्रकारे एक करून आपल्या बीटमध्ये प्रॉपर इथे ॲड करायचे आहे. आणि फोटो ॲड करताना मित्रांनो काय करायचं आहे बघू शकते त्याचे काही लेअरचा ऑप्शन दिसतोय सिम्पली या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट करायचं आहे. असं मित्रांनो जेवढे पण फोटो आहेत ते फोटो तुम्हाला सगळे ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे मी सगळे फोटो ॲड करून घेतले. आता तुम्हाला बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचा आहे. आता मित्रांनो सर्वात अगोदर जो काही बॅकग्राऊंडचा फोटो आहे म्हणजे पाक खालचा त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये येऊन आता जेवढे पण आपले बॅकग्राऊंडला फोटो आहेत आता इथे बघू शकता जे काही बॅकग्राऊंडला फोटो आहेत ते प्रत्येक बॅकग्राऊंडच्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर आता जेवढे पण फोटो आहेत त्यांना मी इफेक्ट पेस्ट करून घेतो. इफेक्टला पेस्ट केल्यानंतर आता नंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. आपला जो काही ते शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये वरचा फोटोला इफेक्ट आहे तो वरचा फोटो सिलेक्ट करून इफेक्ट कॉपी करायचा आहे. नंतर आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये येऊन जे काही वर आपले फोटो आहेत आता इथे बघू शकता जे काही फोटो आहेत त्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ओके. तर आता जेवढे पण या ठिकाणी फोटो आहेत त्यांना मी इफेक्ट पेस्ट करून घेतो. तुम्हाला देखील इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपलं काम झालं असं नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता आता हा फोटोला इफेक्ट पेस्ट केला आहे. बॉर्डरने शॅडोवरती क्लिक करायचं आहे. शॅडो आहे ती इनेबल करायची आहे. शॅडो इनेबल केल्यानंतर शॅडोची जी काही साईज आहे ती 20वरती ठेवायची. नंतर बॉर्डरवरती क्लिक करून ॲड बॉर्डरवरती क्लिक करायचं आहे आणि याची देखील साईज तुम्हाला 20वरती ठेवायची आहे. असं मित्रांनो जेवढे आपले फोटो आहेत त्या सगळ्या फोटोंना या प्रकारे ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं बॉर्डर आणि शॅडो त्या प्रकारे सेम तुम्हाला अप्लाय करून घ्यायचे. ओके. तर मित्रांनो मी सगळ्या फोटोना बॉर्डर आणि शॅडो अप्लाय केले. आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता 6.19 बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो एक ओव्हरली व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे तुम्ही दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही इथे ॲड करून घेतल्यानंतर व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे. थोडंसं पुढे गेला आहे त्याला मी प्रॉपर मात्र सेट करतो. व्यवस्थितरित्या सेट केल्यानंतर आता ह्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून ह्याला देखील -90 डिग्रीला रोटेट करायचं आहे. नंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून फुल स्क्रीनला सेट करून घ्यायचं आहे. नंतर आपली जी काही पुढची बीट आहे त्या बीटवरती येऊन एक्स्ट्रा पार्ट ह्याचा तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. ओके. नंतर मित्रांनो हे जे काही 2 फोटो या 2 फोटोच्या मध्ये तुम्हाला या प्रकारे ह्या व्हिडिओला सेट करून नंतर त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून लाईटिंगवरती क्लिक करून त्याला स्क्रीनवरती सेट करायचं
करायचा आहे. ओके, या प्रकारे सेट केल्यानंतर आता तुम्हाला हा जो काही लेअरचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या बीटवरती येऊन लेअरवरती क्लिक करायचं आहे. ही लेअर तुम्हाला पेस्ट करायची. नंतर ह्या जे काही 2 फोटो आहेत या 2 फोटोच्या सेंटरला तुम्हाला सेट करायचं आहे. आता मित्रांनो इथे थोडंसं राहते त्याला ह्याची साईज तुम्हाला वाढवून घ्यायची आहे. या प्रकारे मित्रांनो आपले जेवढे पण फोटो असतील त्या फोटोमध्ये या प्रकारे पेस्ट करून प्रॉपरली आपले जे काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितरित्या म्हणजे जे काही ओव्हरले व्हिडिओ आहे तो ओव्हरले व्हिडिओ व्यवस्थितरित्या तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे. या प्रकारे सेट केल्यानंतर आता तुम्हाला नंतर आपली जी काही 6.19 ची बीट आहे या बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. आता जो काही इंक इफेक्टचा एक व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे तो व्हिडिओ देखील इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओला ॲड केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती क्लिक करून स्क्रीनवरती सेट करायचं आहे. लेअरवरती क्लिक करून लेअर तुम्हाला कॉपी करून घ्यायची आहे आणि म्हणजे प्रत्येक पुढच्या बीटवरती येऊन जिथे आपले फोटो आहेत तिथे तुम्हाला या प्रकारे असं पेस्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता आता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा आपला व्हिडिओ तयार झाला आहे. आता सिम्पलरित्यावरती तुम्हाला शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.